छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 पेक्षा जास्त किल्ले स्वराज्यात सामील केले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी तर एकाही लढाईत पराभव स्वीकारला नाही। पण दुर्दैवाने महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जंजिरा हा एकमेव असा किल्ला आहे जो मराठ्यांना कधीच जिंकता आला नाही। कित्येक वर्ष सिद्धींनी जंजिरा किल्ल्यावर वर्चस्व गाजवलं होतं। आता अनेकांना प्रश्न पडला असेल, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रयत्न करूनही जंजिरा किल्ला जिंकता आला नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःची ताकद पणाला लावून देखील किल्ला जिंकता आला नाही। किल्ला जिंकण्यासाठी कोंडाजी फर्जंद यांना सिद्धींनी त्याच जंजिरा किल्ल्यावर ठार केलं होतं। इतकं सगळं करून देखील जंजिरा किल्ला स्वराज्यात येऊ शकला नाही। परंतु याच किल्ल्यावर 300 पेक्षा जास्त वर्ष स्वतःचं अस्तित्व गाजवणाऱ्या सिद्धींचा शेवट झाला तरी कसा, हा प्रश्न अनेकांना पडला असेल। तर जाणून घेऊया अशा अनेक प्रश्नांसह जंजिरा किल्ल्याचा संपूर्ण इतिहास। गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा भन्नाट अशा ॲडव्हेंचर भरल्या व्लॉग मध्ये। आणि मी तुमचा होस्ट प्रशील अंबादे आणि आज आपण आलो मुरुड मधल्या जंजिरा किल्ल्याला एक्सप्लोअर करण्यासाठी। रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा किल्ला प्रसिद्ध आहे त्याच्या अभेद्य अजिंक्यपणामुळे। जंजिरा हा किल्ला जलदुर्ग असून पूर्वीचे याचे नाव जजिरे मेहरूब असे होते। जजिरे म्हणजे पाण्याने वेढलेला बेट आणि मेहरूब म्हणजे चंद्रकोर, म्हणजे चारी बाजूने अरबी समुद्राने घेरलेला आहे। तर मित्रांनो, बहुत दिवसापासून आपला मुरुड जंजिरा किल्ला आपल्या लिस्टमध्ये होता आणि तो कम्प्लीट करण्यासाठी आज आपण आलो आहोत साक्षीसोबत आपण ढाकबैरी किल्ला सर केला होता आणि तो थ्रिल एक्सपिरियन्स बहुत खतरनाक होता। गेल्या काही दिवसापासून साक्षी वापस आपल्या यूट्यूब चॅनलवर ऍक्टिव्ह झाली आहे आणि जेवढे पण रायगड जिल्ह्यामध्ये किल्ले आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करताय। तर आज असाच रायगडमध्ये असलेला एक किल्ला आपल्याला सर करण्यासाठी आपण तिच्यासोबत आलो, जे आज आपल्याला चांगल्या पद्धतीने एक्सप्लोअर करण्यासाठी मदत करणार। रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे। या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे। ॲडव्हेंचरची सुरुवात याच जागेपासून झाली आहे। पुणे मुंबई पासून मुरुड पर्यंत यावे। मुरुडच्या समोर राजपुरी हे गाव आहे। राजपुरी पासून शिड्याच्या होड्यांनी किल्ल्यावर जाण्याची सोय आहे। सगळ्यात पहिले या जागेवर एक छोटीशी तिकीट काढा लागते। तिकीट काढल्यानंतर आपल्याला एंट्री मिळते किल्ल्यावर। काका किती रुपये तिकीट आहे? 80 रुपये तिकीट। किनाऱ्यापासून तर किल्ल्यापर्यंत जाण्याची प्रत्येकी 80 रुपयाची तिकीट काढावी लागते। लहान मुलाचे तिकीट 30 रुपये आणि मोठ्या माणसाचे तिकीट 80 रुपये आहे। बोट लागलेली आहे रे बा। लाकडी नावेत बसल्याबरोबर एक व्यक्ति इतिहासाची माहिती देण्यास सुरुवात करतो। यहाँ पे सुनो, मैं क्या बोला, आपका वीडियो शूटिंग, फोटो, मोबाइल वगैरह 10-15 मिनट के लिए बंद करना। सब में पहली बात मैं आप लोगों को क्या बता रहा हूँ, एक बात ध्यान में रखना है, किले में जाने की अभी नहीं। वहाँ पे पहुँचने के बाद अपने बोट का टाइमिंग कितना है? 45 मिनट। जो बोट में आप लोग जा रहे हैं यही बोट से पौने घंटे में आप लोग के राजपुरी गाँव में रिटर्न है। किला बोले तो अंदर से छोटा नहीं है। समंदर के बीच में जंजिरा किला है ना, अंदर साइड में 22 एकड़ का एरिया है कि समंदर के बीच में जो राजा ने किला बनाया और राजा का नाम क्या है? सिद्दी गौहर। समंदर के बीच में पानी के अंदर 1118 में चालू किया और 1140 में पूरा बना के कंप्लीट हो गया। बनाने के लिए यहाँ पे इन लोगों को कितने साल लग गए पानी के अंदर? 22 साल लग गए ना। किले का रियल नाम क्या है? जंजिरा नहीं है, जल जिरा है, मतलब जल में बना हुआ किला। इसको हमने तुमने रिपीट करके शॉर्ट फॉर्म में क्या बनाया? जंजिरा बनाया ना। जब किले के अंदर आप लोग एंट्री करेंगे ना, तो अंदर जाने के बाद देख लो अपने भारत के अंदर 3 नंबर पे तोप आता है। पहला तोप कहाँ पे आप लोग को बताया? मुलुक मैदान है। दूसरा तोप है दौलताबाद का मेंढा तोप। 3 नंबर पे है ये किले के अंदर, वो तोप का नाम क्या है? कलाल बांग्ला। और एक तोप का वेट कितना आप लोग को बताया? 22 टन, 22,000 किलो का तोप है। और तोप की खासियत क्या है? 5 से 10 मिनट आप लोग धूप में खड़े रहेंगे, सर गर्म होता है, बदन हीट होता है ना। अंदर जाने के तोप पे हाथ लगा के देखिए, 12 घंटा सनलाइट के नीचे रहता है, गर्म नहीं होता है। 5 मेटल पंचधातु म्हणता ना अपन, उसका तोप है। वो तोप का रेंज कितना है? 6 किलोमीटर का रेंज है। 15व्या शतकात मलिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली। उत्तर कोकणाचा ताबा घेत त्याने रायगड जिल्ह्यातल्या दंडा राजपुरीला मुख्य ठाणे बनवले। मिर्झा अली आणि कलम अली हे 2 निजामशाही सरदार तिथे ठाणेदार म्हणून नेमले। तिथली मूळ वस्ती कोड्यांची, पण लुटारू त्यांना नेहमी त्रास देत असत। म्हणूनच ठाणेदाराच्या परवानगीने राम पाटील या कोड्यांच्या प्रमुखाने तिथल्या दंडा राजपुरीच्या खाडीजवळील बेटावर बेडेकोट म्हणजे लाकडी ओळख्यांचा किल्ला बांधला। पुढे याच किल्ल्यावरती निजामशाहीचा सरदार पिरम खान याने आपण व्यापारी असल्याचे सांगून किल्ल्यावर प्रवेश मिळवला आणि आपल्याकडे असलेली नशेली मद्य पाजून कोड्यांना बेहोश करून त्यांच्या कत्तल्या केल्या। कोड्यांचा प्रमुख असणाऱ्या राम पाटलाला जेरबंद करून त्याचं सक्तीने धर्मांतर करण्यात आलं आणि तरीही राम पाटलाचा मुख्य स्वभाव न बदलल्या कारण काही दिवसांनी त्यांचाही शिरच्छेद करण्यात आला। जब किले के अंदर आप लोग एंट्री करेंगे ना, तो अंदर जाने के बाद देख लो
जितनी भी आप लोगों को टूटी हुई दीवारें मिलेंगी, लोगों के घर थे 3000 लोग रहने के, 2 समाज हिंदू और मुस्लिम, 4 मस्जिद, एक गणपति का मंदिर। छत्रपति शिवाजी महाराज की ख्वाहिश क्या थी? ये किला हमें जीतना है ना। जो उनका अधूरा सपना है जंजीरा किला, ये अजिंक्य किला, किले को कोई भी नहीं जीता हुआ, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज ये किला जीतने के लिए यहाँ तक नहीं आए। छत्रपति संभाजी महाराज उन्हीं के लड़के जब ये किला जीतने के लिए 8 किलोमीटर दूर के अंदर में किला बांध रहे थे पद्मपुर, और रायगढ़ किले पर औरंगजेब ने अटैक कर दिया। सामने जो किला बांध रहे थे, किले का काम अधूरा छोड़े, वहां से निकल के इन लोग रायगढ़ किले को बचाने के लिए चले गए। क्यों? क्योंकि रायगढ़ किला में इन लोग की क्या है, राजधानी है। 1617 मध्ये मलिक अंबरने सिद्दी अंबर याला जंजिरावर पाठवले. जंजिराच्या सिद्धींचा हा मुख्य पुरुष मानला जातो. सिद्दी म्हणजे आफ्रिकेतील ॲबिसिनिया या भागातून आलेली एक लढवई जमात होती. राम पाटलांच्या वधानंतर 1526च्या सुमारास पिरम खान व त्यानंतर बुर्रम खान हा त्या मुलकाचा सुभेदार झाला. पुढे 1567 ते 1571 या काळामध्ये बुर्रम खान याने त्या मेढेकोटच्या जागी पक्क्या जलदुर्गाची बांधणी केली आणि त्याचं नाव ठेवलं जजीरा मेहरू. जजीरा हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. पुढे जजीरा या शब्दापासूनच जंजिरा हा शब्द निर्माण झाला. जंजीरा किले का पहला खासियत क्या है कि जब तक अपना ये बोट, ये नाव गेट के 40 फीट करीब नहीं जाएगा, वहां तक आप लोगों को गेट नहीं दिखेंगे. जोपर्यंत आपण या बुरुजापर्यंत या दरवाजापर्यंत येऊन नाही पोहोचत तोपर्यंत आपल्याला या दरवाजाचा रजसान नाही घडत. जंजिरा किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्वेकडे असून तो जवळ गेल्याशिवाय दिसत नाही. किल्ल्याच्या 40 फूट अंतरावरून या किल्ल्याचा मुख्य दरवाजाचं दर्शन घडते. गर्दी पाहताय का किती जास्त आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा मार झेलत उभी असलेली तटबंदी जरी झिजत असली तरी तटबंदीला जोडणारी जोड अजूनही चांगल्या कंडिशन मध्ये पाहायला मिळते. समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या लाटावर इथं आदळते आणि त्याच्या कारण हे बघू शकता की तुम्ही तटबंदी जी आहे ती झिजून राहिली आहे. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच भक्कम असे लाकडी दरवाजे पाहायला मिळतात. या दरवाज्यावर लोखंडी खिडे लावले असून समुद्राच्या खाऱ्या पाण्याकारण सध्या हे जंग लागलेले पाहायला मिळतात. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करताच गडावर फिरण्यासाठी प्रत्येकी 25 रुपयाची तिकीट काढावी लागते. जसं आपण या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश करतो तसाच इथं एक तिकीट घर आहे. तिकीट घ्यायला लागते. किती रुपये? 25. मगाशी जे होता तिकडून तिकीट काढली ते वेगळे. बोटचं तिकीट, ओके ते बोट रिटर्न तिकीट आहे 80 रुपये तिकीट तुमचं. हां राईट. आणि हा आहे तो आर्कोलॉजिकलचा गव्हर्नमेंट तिकीट आहे. ओके ठीक आहे. तर अशी 25 रुपयाची तिकीट काढावं लागते. त्यानंतर आपल्याला हा एंट्रन्स राहते. या एंट्रन्समधून आपल्याला अंदर जायचं आहे. जंजिरा किल्ल्याला भक्कम असे 19 बुरुज आहेत. 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा पूर्वेकडे असून तो जवळ गेल्याशिवाय दिसत नाही, तर पश्चिमेकडे देखील समुद्राच्या दिशेने एक दरवाजा आहे. जसं आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतो इथं बहुत सारा असा एरिया आहे आणि या एरियामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट कव्हर करायची आहे. पण सुरुवात कुठून करायची आहे ते एक्झॅक्ट आयडिया नाही. तर आपण कोणता तरी एक कोपरा पकडू आणि मग तसा एक पूर्ण सर्कल राऊंड कंप्लीट करून मग पुन्हा वापस इथंच येऊ. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला गेल्यावर गडावरची सर्वात मोठी तोफ पाहायला मिळते. तसा भुयारासारखा रस्ता आहे ना, हाच एंट्रन्स आहे आणि या एंट्रन्सद्वारे आपल्याला एंटर करून मग हळूहळू असा वर चढत जायचं आहे. इथून आपण असा वर चढू आणि मग जाऊन पोहोचू तटबंदीवर. प्रॉपर अशा पायऱ्या आहे, पण गडावर जेवढ्या बी गोष्टी आहेत त्या अजून तुटलेल्या कंडिशनमध्ये दिसत आहेत. तुटलेल्या अशा भिंती, काय ऐतिहासिक वास्तू असणार, राजवाडे असणार, मंदिर आहे, प्रत्येक गोष्टी इथं तुटून दिसत आहे. जवळपास 330 वर्ष अजिंक्य राहिलेल्या जंजिरा किल्ल्याची खासियत म्हणजे जंजिरा या किल्ल्यावरील महाकाय तोफा, भक्कम बांधकाम आणि आजूबाजूला समुद्र. याशिवाय किल्ल्याच्या तटावर असलेल्या त्या काळच्या 572 तोफा. या कारणाने जंजिरा अभेद्य होता. आपल्याला माहित आहे का 3 सगळ्यात मोठ्या आकाराच्या तोफा आहेत. त्यापैकी सगळ्यात 3ऱ्या नंबरची जी सगळ्यात मोठी तोफ आहे ती आपल्याला इथं पाहायला भेटते. याचं नाव आहे कलाल बांगडी. जंजिरावरील सर्वात मोठी आणि लांब बल्ल्याची तोफ म्हणजे कलाल बांगडी होय. ही तोफ 22 टन वजनाची असून 6 किलोमीटर पर्यंतची हिची रेंज आहे. याचा साईज दिसत आहे का किती मोठा आहे. कसा का तयार केला असेल हे एवढी मोठी तोफ. कलाल बांगडी तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ पंचधातूपासून तयार केली असून कडक उन्हामध्ये सुद्धा ही तोफ थंडीच असते. महाकाय समुद्राचं संरक्षण आणि आग ओकणाऱ्या मोठ्या तोफा यांकारण जंजिरा किल्ला कोणालाही जिंकता आला नाही. गडावर कलाल बांगडी या सर्वात मोठ्या तोफासोबतच लांडा कासम आणि चावरी नावाच्या तोफा पाहायला मिळतात, ज्या जवळपास 8 टन वजनाच्या आहे. होऊ शकाल तर आपल्या लहान मुलांना असा थोडासा संस्कार द्या की स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या तोफांवर असा बसले नाही पाहिजे. सिद्दी सानप नंतर सिद्दी अंबर, सुरुल खान, युसुफ खान, फत्ते खान इत्यादी अनेक सिद्धींनी हा किल्ला अखेरपर्यंत मराठ्यांच्या हाती लागू दिला नाही. स्वतः छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत 6 वेळा
छत्रपती संभाजी महाराजांनी एकदा तर पेशवे काळात 5 वेळा असे तब्बल 6 वेळा जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले. यामध्ये मराठ्यांना शेवटपर्यंत यश आले नाही. फक्त मराठेच नाही तर स्वतः मोगल आणि इंग्रज सुद्धा जंजिरावरील सिद्धीचं वर्चस्व संपवू शकले नाही. या तोफांची खासियत अशी आहे की या तोफा उन्हामध्ये किती पण उन्हामध्ये ठेवा या गरम नाही होत. असा याचा हा मेटल आहे. बघा थोडंसं अजून आपण समोर आलो, अजून आपल्याला बहुत साऱ्या तोफ दिसून राहिल्या आहे. 1 2 3 4 मोठमोठ्या आकाराच्या तोफा आहे. आणि तुम्ही या जागेवरून जर बघितले तर इकडून आपल्याला असा खुला व्ह्यू भेटत आहे, जिकडून आपल्याला पूर्ण गडाचा बाहेरचा व्ह्यू पाहायला भेटत आहे. जंजिरा किल्ल्यावर मोठमोठ्या आकाराचे 19 बुरुज असून प्रत्येक बुरुजामध्ये अनेक कमानी पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळात या गडावरील 572 तोफा या कमानीमध्ये ठेवूनच गडाचं रक्षण केलं जायचं. कदाचित याच कारणाने हा गड अजिंक्य राहिला असावा. गडाची तटबंदी आपल्याला आजही चांगल्या कंडिशनमध्ये पाहायला भेटते. पण या गडावर असलेल्या जेवढे पण काही ऐतिहासिक वास्तू आहे या सगळ्या आपल्याला पडक्या अवस्थेत दिसून राहिल्या. म्हणजे जेवढ्या पण या भिंती आहेत या भिंती पूर्णपणे तुटलेल्या आहेत. या पडक्या अवस्थेत असलेल्या वास्तू एकेकाळी चांगल्या कंडिशनमध्ये असून या गडावर जवळपास 3000 लोकांची वस्ती होती. तिकडे ना गोड्या पाण्याचा तलाव आहे. हा पहिला आहे आणि अजून एक आहे पुढे. या पूर्ण समुद्राच्या मधात म्हणजे हे खारट पाण्याचा समुद्र आहे आणि या समुद्राच्या मधात कसे का 2 गोड्या पाण्याचे तलाव तयार झाले असेल. मजेदार गोष्ट आहे ना. बघा इथं आहे सेंटरमध्ये आणि या सगळ्या वास्तू आहे पडक्या अवस्थेत असलेल्या वास्तू. असं आपण तटबंदीने फिरत जर पूर्ण गेलो तर या गडाचा पूर्ण 360 डिग्री आपल्याला व्ह्यू पाहायला भेटेल. आणि गडाच्या सेंटरमध्ये हा बहुत मोठ्या आकारात असलेला पाण्याचा तलाव आहे, गोड्या पाण्याचा तलाव. पूर्वीच्या काळात या पाण्याच्या तलावातलं पाणी जे होतं ते पिण्यासाठी वापरत होते. गडावर 2 मोठ्या गोड्या पाण्याचे तलाव असून पहिलीच्या काळात या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जायचा. यातील एक टाकं 60 फूट खोल तर एक टाकं 40 फूट खोल असून सध्या इथे कोणीही न राहत असल्या कारण हे पाणी पिण्यायोग्य नाही. या गडावर आपल्याला एवढ्या साऱ्या तोफा दिसत आहेत. जिथं जिथं हे असे टेहाडणी बुरुजामध्ये हे असा एक खोगदा दिसत आहे. या जागेवर आपल्याला अशा तोफ पाहायला भेटत आहे. काही पडक्या अवस्थेत आहे, काही चांगल्या लावलेल्या कंडिशनमध्ये आहे. बहुत साऱ्या तोफ आहे दिसत आहे. तोफाच तोफा. याच ज्या मोठमोठ्या तोफा होत्या या तोफांचा उपयोग करून गडाचं संरक्षण केलं जात होतं किंवा सैनिकांवर अटॅक केला जात होता. आणि त्यामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला असावा. गडावर जे बहुत सारी टाईट सिक्युरिटी दिसून राहिली आहे याच्या कारणानं हा किल्ला अजिंक्य राहिला. म्हणजे कोणीही न जिंकलेला असा हा किल्ला. किल्ल्यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूला कशी अशी तटबंदी सारखी दिसून राहिली. म्हणजे इकडून खाली पडला नाही पाहिजे म्हणून तटबंदी आणि इकडून गडाची तटबंदी. संपूर्ण 4ही बाजूने समुद्राने वेढलेल्या जंजिरा किल्ल्याचं समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण व्हावं म्हणून गडाच्या 4ही बाजूला मजबूत भक्कम अशी तटबंदी बांधण्यात आली आहे. जी तटबंदी आजही आपल्याला चांगल्या कंडिशन मध्ये पाहायला मिळते. खाली जाऊया ओके. आणि खालून जो किल्ला आपल्याला म्हणजे जे ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ते पाहूया. आणि नंतर वरच्या भागात एक असा पॉईंट आहे जिकडनं संपूर्ण हा जो किल्ला आहे तो पाहता येतो. ठीक आहे. तर आपण प्लॅनमध्ये थोडासा चेंज केला आहे. आपण तटबंदीवरून पूर्ण 360 डिग्री फिरणार होतो पण तेवढा टाइम नाही. बोटवाला बहुत घाई गडबड करत आहे म्हणून आपण काय करू गडाच्या बाजूला जाऊ. हे इथं बी एक तोफ पडून दिसतंय. जंजिरा किल्ल्याचं रक्षण करण्यासाठी गडावर एकूण 572 तोफा होत्या. या तोफांना लागणारा दारुगोळा सुद्धा तेवढाच भक्कम लागत होता. युद्धाच्या वेळी गडावर भरपूर दारुगोळाचा साठा असणे खूप गरजेचे असते आणि हाच दारुगोळा साठवून ठेवण्यासाठी गडावर एक थंड जागा पाहायला मिळते. हे एक महत्वाची जागा आहे आणि ही जागा म्हणजे या जागेवर ही जागा जी आहे ही पूर्णपणे थंड आहे. तर या जागेचा उपयोग का केला जायचा तर पहिले जे दारुगोळा होते दारुगोळा या जागेवर ठेवला जायचा आणि त्या कारणासाठी ही जागा होती दारुगोळा ठेवण्याचं ठिकाण. वाह जबरदस्त. कन्स्ट्रक्शन मस्त आहे आणि ही जागा थंडी आहे. थंडी असल्या कारण या जागेवर आपण दारुगोळा जरी ठेवला तर त्याचं काही नुकसान नाही होऊ शकत. गडावरील 572 तोफांना लागणारा भरमसाठ दारुगोळा कसा आणि कुठे ठेवला जात असणार या प्रश्नाचं उत्तर मला या जागेवर येऊन मिळाला. बहुत मोठा असा आकार आहे. फ्लोअर्स कसे असतात तसं हा ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर असं आहे. इकडनं आपण जसं सांगितलं तसं की इकडे ठेवू वगैरे शकतो आपण दारू गोळा वगैरे. तर त्या काळात ठेवण्यात येत असावात. बघा इथे एक बहुत मस्त एंट्रन्स होता. एकदम कार्विंग करून आहे मस्त डिझाईनदार. पण तो माहित नाही दरवाजा कोण बंद केला. हे पूर्ण दरवाजा जो आहे तो बंद आहे. कोणीतरी बंद करून ठेवला. पण हे जे नक्षीकाम आहे बहुतच सुंदर काम आहे. पण हे सध्या पडक्या अवस्थेत दिसत आहे. फक्त आपल्याला भिंत दिसत आहे. पाठीमागचं जेवढं होतं ते सगळं गायब झालं आहे. म्हणजे सगळं तुटताट होऊन आहे. जंजिराचा पहिला सिद्धी सुभेदार हा सिद्धी सुरुल अब्दुल्ला खान होता. 1620 पासून तो किल्ल्याचा सुभेदार होता.
जंजिरावरील सिद्धींच्या शासनाचा मूळ पुरुष सिद्धी अंबर हा ओळखला जातो. याने 1626 ते 1642 पर्यंत राज केला. 320 वर्षापर्यंत 20 सिद्धी शासकांनी राज्य केले. समोर 3 एप्रिल 1948 ला जंजिरा हा जलदुर्ग स्वतंत्र भारतात सामील झाला. जेव्हा जंजिरा भारतीय संघराज्यात सामील झाला तेव्हा जंजिराचा शेवटचा शासक होता सिद्दी मोहम्मद खान. जंजिरा भारतात सामील झाल्यावर जंजिरावरील सर्व वस्ती तिथून उठून गेली. पूर्ण भुलभुलैयासारखाच आहे. वा, दिसतंय का कसला एंट्रन्स आहे, खतरनाक. आणि आपण एखाद्या गुफेमधून एंट्री केल्यासारखं. पूर्वीच्या काळात गडावर 4 मस्जिद, 1 मंदिर, राणी महल, सुरुल खानचा राजवाडा अशा अनेक वास्तू होत्या. पण काळाच्या ओघामध्ये संपूर्ण ऐतिहासिक वास्तू तुटल्या कारण गडावर आता फक्त ऐतिहासिक वास्तूंचे तुटलेले अवशेष पाहायला मिळतात. आणि इथं परत आपण एखाद्या वास्तूजवळ येऊन पोहोचलो. बघा, हे तुटल्या अवस्थेत दिसून राहिलं आहे आपल्याला. लाल विटापासून तयार केलेली ही वास्तू आहे. विटांचं जेव्हापासून साम्राज्य आलं त्याच्यानंतर तयार करण्यात आलेली ही एक वास्तू होती. पण हे पहिलेची वास्तू बघा ना, किती मोठा असा उंच असा आपल्याला राजमहल दिसून राहिलेला आहे. किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानचा महाल पाहायला मिळतो. सध्या हा महाल कोसळलेल्या अवस्थेत दिसतो. सुरुल खानचा हा महाल 7 मजलीचा असून याला 7 मजलीचा महाल म्हणूनही ओळखले जाते. या महालच्या एक्झॅक्ट बाजूला गडावर असलेल्या सगळ्यात मोठ्या गोड्या पाण्याचं टाकं पाहायला मिळते. आता आपण चाललो आहोत त्या ठिकाणी जिथं गोड पाण्याचा टाका आहे, तळं आहे, बहुत मोठ्या आकाराचा आहे. किती साऱ्या मच्छ्या आहे इथं. मच्छ्या बा, गोड पाण्याचा टाका आहे, नाही तर मच्छ्या बा किती साऱ्या आहे. अरे कुठं आजी. चला आता आपण जाऊ गडाच्या एकदम शेवटच्या टोकावर आणि जिथून आपल्याला पूर्ण गडाचा 360 डिग्री व्ह्यू पाहता येईल. तळ्याच्या बाजूला असलेला पायरी मार्ग आपल्याला गडाच्या बाले किल्ल्यावर घेऊन जातो. या बाजूला पडक्या अवस्थेत असलेला एक आपल्याला राजवाडा पाहायला भेटत आहे. बहुत उंच आहे. आणि पाठीमागं हा आपल्याला पाण्याचा तळा पाहायला भेटून राहिला, जो प्रॉपर एक गोल राऊंड शेप मध्ये बनवून आहे. या पायऱ्या चढून जसं आपण टॉपवर जाऊ तसंच जाऊन पोचू या गडाच्या मध्य आणि सगळ्यात उंच अशा जागेवर. आपण गडाच्या शेवटच्या अशा टोकावर येऊन पोहोचलो आहोत जिथून आपल्याला पद्मदुर्ग किल्ला पाहायला भेटत. त्या पाण्याच्या मधात तिथं जंजिरा किल्ल्यापासून 8 किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग किल्ला वसलेला आहे. सिद्धीला पायबंद घालण्यासाठी इसवी सन 1675 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी 8 किलोमीटर दूर असलेल्या कासा बेटावर पद्मदुर्ग किल्ल्याची बांधणी केली आणि या कारणानेच पद्मदुर्ग किल्ल्याला कासा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. गडावर इथं पण एक तोफ पाहायला भेटून राहिली आहे आणि या जागेवरून आपल्याला पूर्ण असे तटबंदी पाहायला भेटत आहे. ज्या बोटीने आपण किल्ल्यावर आलो त्या बोटीवरील लोकांनी आपल्याला किल्ला फिरण्यासाठी फक्त 40 मिनिटं दिले. म्हणून गडाच्या एका बाजूला मी संपूर्ण गड ड्रोन कॅमेऱ्यात कैद करू लागलो, तर दुसऱ्या बाजूला साक्षी गडाचा सर्वोच्च भाग एक्सप्लोर करण्यासाठी निघाली. तर मित्रांनो, आता आपण इकडनं किल्ल्याचा जो सर्वात उंचवाला भाग आहे तिकडे चाललेलो आहोत. आणि तिकडनं मी तुम्हाला वर जाऊनच दाखवीन की आता तिकडनं तुम्हाला हा किल्ला कसा पाहायला मिळतोय. नुसता किल्लाच नाही तर त्या पॉईंटवरनं आजूबाजूचा पूर्ण जो परिसर आहे, जिकडनं आपण आलो त्या साईडचा तिकडचा सुद्धा जो परिसर आहे तो सुद्धा पाहायला मिळतो आपल्याला. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत या किल्ल्याचा जो सर्वात उंचवाला भाग आहे तिकडे. आणि इकडनं जर तुम्ही पाहिलं तर या किल्ल्याचा फुल 360 डिग्री व्ह्यू इकडनं आपल्याला आपल्याला या जागेवर बहुत साऱ्या अशा गोष्टी दिसत आहे. पण आता खाली उतरायचं कुठून आहे. तो आपला जो बोटवाला गाईड आहे तो बहुतच एकदम मागं लागला आहे असा, म्हणजे जसं काही आपण त्याचे करोडो रुपये घेऊन पळून राहिलो का. अरे भाई चला ना. मोजून 45 मिनिटं दिले, त्याच्यातले 3 मिनिटं त्यांना उशिरा पोहोचवला. इथं 11 वाजून 18 मिनिटांना पोहोचवला आणि 12 वाजताच आपल्याला रिटर्न यासाठी आला आहे. या गडावर आपल्याला तटबंदी दिसून राहिली आणि तटबंदीवर बहुत सारे बुरुज आहे. बुरुज आजही चांगल्या कंडिशनमध्ये पाहायला भेटून राहिले आहे. आणि तटबंदीवरून आपण चालत गेलो तर पूर्ण 360 डिग्रीमध्ये हा गड कंप्लीट होते. पण प्रॉब्लेम हा आहे का गाईड लोक आपल्याला जास्त टाईम नाही देत आणि पटापट रिटर्न आपल्याला घेऊन जातात. याच्या कारणानं आपल्याला पूर्ण गड एक्सप्लोर नाही करता येत. बघा या वास्तू दिसून राहिल्या आहे.
या पूर्ण आता झिजल्या आणि तुटलेल्या कंडिशनमध्ये पाहायला भेटून राहिलं आपल्याला. दगड उरलेले दगड पाहायला भेटत आहे आपल्याला. पाठीमागं तिकडे एक राजवाडा आहे आणि हा राजवाडा सुद्धा पडलेल्या अवस्थेत दिसत आहे. म्हणजे छत नाही आहे याचा, फक्त भिंती उभ्या आहे. भिंती आहे ना खिडक्या पाहायला भेटून राहिल्या इथं दिसत आहे. गडावर 2 गोड्या पाण्याच्या टाकी आहे, त्याच्यातला हा मोठा पाण्याचा टाका आणि इकडे या राजवाड्याच्या पाठीमागं जर आपण पाहिलं तर तिकडे एक पाण्याचा टाका आहे. असे 2 पाण्याचे टाके आहेत आणि पहिलेच्या काळात याच पाण्याचा टाका. हा हाँ हेलो, अरे कहाँ से हो? पुणे से. पुणे से? अरे सही, मैं भी वही से आया हूँ. तो कहा मतलब घर वाले आए या फिर? गडाला एक्सप्लोर करता करता 3 टिल्लू सबस्क्रायबर आपल्याला इथं मिळाले. चैनल को सब्सक्राइब किया है. हाँ थैंक यू मेरे छोटे लाल. क्या नाम है आपका? नामदेव. नामदेव. और ये सारे भाई लोग. और आपका नाम? सोहम. आणि तुझं रे? सार्थक. सार्थक. अरे तुम्ही मराठीच आहे का? मग काय हिंदीमध्ये बोलत आहो आपण. चला. तुम्हाला तिथंच पाहिलं होतं. अरे ते तिथून तुमच्या मागं लागलं, चल म्हणते लवकर त्यांना भेटायचं. तर आता भयानक असा घाम सुरू झाला आहे. हळूहळू ह्युमिडिटी वाढून राहिली आहे आणि याच्या कारणाने बहुत जास्त असा प्रॉब्लेम होऊन राहिला आहे. या राजवाड्याला आपण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू. बघू शकता की याच्या ज्या भिंती आहेत त्या आजही चांगल्या कंडिशनमध्ये आहे, पण अंदरचा जो छत आहे ते तुटलेल्या कंडिशनमध्ये आहे. तर आता इकडे आपलं दुसरा जो तलाव आहे तो आहे ना. हा. एक मोठा तलाव आपण पाहिला. आता एक त्याच्यापेक्षा थोडा छोटा आहे, पण हा पण बऱ्यापैकी मोठाच तलाव आहे. गोडा पाण्याचा तलाव आहे. या जागेवर बघू शकता की वास्तू एक नंबर आहे, पण आता सध्या झिजली आहे आणि काही अवशेष जे आहेत ते अवशेष असे तुटलेल्या कंडिशनमध्ये दिसत आहे आपल्याला. काय वास्तू आहे खतरनाक. हे काय आहे? ती इथे तिचं पॅलेस होतं, इथे राहायची राणी हां हां आणि ती इथे तिच्यासाठी खास हे त्यांनी बांधलेलं तलाव. ओके. पाण्याचा कलर एकदम हिरवा झाला आहे आणि हे पाणी सध्या पिण्याच्या कंडिशनमध्ये नाही आहे. माहीत नाही आपला बोटवाला आपल्याला सोडून पळून गेला का काय. पण होप करतो का बोटवाला बाहेरच असेल ना, तो आता पक्का आपल्याला शिवा देणार आहे. ते रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करू. का वाटते साक्षी, बोंबलेल का तो? आपण त्याला फुल देऊया. फायनली निरोप घेण्याचा टाइम आलेला आहे मित्रांनो. तर आता आपण या किल्ल्याच्या बाहेर निघत आहोत आणि आपल्या बोटमध्ये जाऊन बसण्याचा प्रयत्न करू. आणि अशा प्रकारे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील चहूबाजूंनी सागरी पाण्याचा वेढा पडलेला, उसळत्या सागरामध्ये अतिशय रहस्यमय पद्धतीने बांधलेला जंजिरा किल्ला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मुघल आणि इंग्रज कोणालाही कधीच जिंकता आला नाही आणि जंजिरा हा शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला. तर मित्रांनो, बहुत जबरदस्त पद्धतीने आपण जंजिरा किल्ल्याला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलो. जंजिरा किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुमच्या कमेंटद्वारे माझ्यापर्यंत पोहोचू द्यात. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर याला लाईक करा, होऊ शकेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेली बेल आयकन दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकन पोहोचेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचर सोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.